शशांक आणि निर्मितीताई हे आई-वडील आहेत. शशांक माझा बाप आहे, त्याचा मी मुलगा आहे. ह्याचं जे कॅरेक्टर आहे ना, खरं तर ते प्रत्यक्ष आयुष्यातलं माझं कॅरेक्टर आहे. असंख्य व्यवसाय करून झाले माझे. पहिल्या दिवशी आल्यानंतर मला शोधावं लागायचं यांना, की कुठे म्हणजे कुठल्या कोपऱ्यात त्यांची मैफिल जमली आहे. जेव्हा सरांनी सांगितलं म्हणलं नवरा ह्याच्यातलं नवऱ्याचं कॅरेक्टर कर कुशल बद्रिके म्हणलं काय कुशल बद्रिके माझा नवरा असणार आहे. मी इतकी शॉक झाले त्याला. मी बघितलं पण त्या दिवशी आणि मी त्याला झालं की कुशल दादा मी तुझी बायको असणार आहे आज. ते ऍक्च्युली स्क्रिप्ट जी झाली ती डबिंगला झाली. यांच्या संवाद त्यांनी स्वतःच लिहिले तिकडे. आणि डबिंगला आम्हाला हा काय म्हणू पाहतोय हे कळायलाही हवंय, पण कळले नाही पाहिजे. आता वयाच्या ह्या टप्प्यावरती आल्यानंतर बाप सोडून तुम्हाला दुसरी कुठली कॅरेक्टर्स करायला मिळत नाही. आपला सिक्वेन्स जेव्हा वाचत गेलो ना, मी त्याला माझ्या लक्ष झालं की अरे आपले वडील आपल्या पाठीशी असेच उभे राहत होते आणि मग त्या गोष्टी सापडत गेल्या मला. पण मी आणि ललितनं कधी एकत्र काम केलं नव्हतं. विदुलाचे आणि माझे 3 एक प्रोजेक्ट झाले, पण ललित बरोबर होतो तो पोर्शन पण कम्प्लीट केला ह्यानं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कौटुंबिक छटा दाखवणारा सुपर डुपर हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल कमाल आणि एव्हरग्रीन स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळेजण? आम्ही मस्त आहोत. अप्रतिम. सगळ्यात आधी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. आणि काय संकल्प केलाय यावर्षी की यंदाचं हे जे आहे म्हणजे यंदाचा चित्रपटसृष्टी ही कशा पद्धतीने आणखी हिरवळ करायची आहे चित्रपटसृष्टीत, असं काही ठरवलंय? संकल्प तर हाच आहे की जेवढे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत इतक्या कष्टाने ती मेहनत करून पैसे कमवतात आणि चित्रपटगृहात मराठी सिनेमे बघायला येतात, तर त्यांच्या मनोरंजनाची हमी घ्यावी आणि ते आल्यानंतर त्यांना खूप सारा आनंद आणि खूप साऱ्या अशा मोमेंट जे ते विसरू शकणार नाहीत अशा देवात सगळ्यांना देता याव्यात, हीच संकल्पना आहे. अगदीच सर, काय सांगाल यंदाचा संकल्प काय? हे सगळं वर्ष सुपर डुपर जावं. करेक्ट, सुपर डुपर जावं. वा, तोच संकल्प आहे की प्रेक्षकांच्या आम्ही त्यांना एंटरटेन करू शकू, त्यांना वेगवेगळ्या अजून स्टोरीज ऐकवू शकू आम्ही, कारण ॲज अ स्टोरी टेलर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टोरीज पोहोचवणं हे आमचं काम आहे असं मला वाटतं, तर आम्ही ते करत राहू. वा, म्हणजे यंदा आम्हाला सुपर डुपर असे सगळे चित्रपट पाहायला मिळणार आहे. पण सर तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता सुपर डुपर अशाच नावाचा चित्रपट घेऊन येत आहे, नेमका कशा थाटणीचा असणार? कारण की आम्ही ट्रेलर पाहिला आणि खूप कमाल तो ट्रेलर आहे आणि आम्हाला वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. एकीकडे खूप जास्त कॉमेडी पाहायला मिळते, तर कुठेतरी भावनिक संबंधाशी जरी म्हणजे आम्ही खूप रिलेट करू शकतो हा चित्रपट, असंही आम्हाला वाटतंय. सो तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना की कशा पद्धतीचा हा चित्रपट आहे? मुळात मराठी सिनेमा म्हटल्यानंतर कौटुंबिक सिनेमे आपल्याकडे बरेच येतात, पण कुटुंबाचा सिनेमा मला आठवत नाही खूप दिवस झाले आला नाही आहे मराठीत. आणि फक्त कुटुंबाचाच नाही तर लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना काहीतरी मनोरंजनासोबत काहीतरी भावनिक पण सापडेल असं काहीतरी मिळेल ह्या सिनेमातून, अशी खूप अपेक्षा आहे. आणि सगळ्यांना एकत्र बसून कुटुंब म्हणून हा सिनेमा प्रचंड मनोरंजन देईल, याच उद्दिष्टाने हा सिनेमा केला आहे आम्ही. वा, पण या कुटुंबात वेगवेगळ्या छटा आहेत, त्या कशा पद्धतीशी जोडल्या गेल्यात असं म्हणजे? आता कुटुंब म्हटल्यानंतर नाती येतात आणि नाती वेगवेगळ्या प्रकारची असतात. तर आता याच्यामध्ये सासूसुना आहेत, जावा आहेत, दीर आहे, भाऊ आहे, बाप आणि मुलगा आहे, आई आणि मुलगा आहे आणि 2 मॉडर्न कपल आहेत. तर आजचं जे मॉडर्न रिलेशनशिप्स पण ते रिप्रेझेंट करतात. तर आत्ता आपण जगत असताना कुटुंब व्यवस्थेत जेवढ्या पण भावना आणि नाती आहेत त्या सगळ्यांचंच रिप्रेझेंटेशन या सिनेमात आहे. तर आणि रिप्रेझेंटेशनच नाही आहे तर त्या भावना पण आहेत आणि भावनांसोबत आपण त्यांचं जे विश्व आहे त्याच्यातही जाऊन येतो आणि आपल्याला आपले आपले कॅरेक्टर त्यात सापडतील असं मला वाटतं. अगदीच, आणि ट्रेलर पाहून पण आम्हाला असंच वाटतंय. ऋषिकेश सरांना विचारेल, कुटुंबाचा कोणता सदस्य आहात तुम्ही आणि कशा पद्धतीचा किंवा काय आहे तो नेमका सदस्य? शशांक आणि निर्मितीताई हे आई-वडील आहेत. शशांक माझा बाप आहे, त्याचा मी मुलगा आहे सिनेमामध्ये, मोठा मुलगा. आणि कुशल हा माझा धाकटा भाऊ आहे. मी माझं पात्र त्यानं तो फार शिकलेला नाही आहे, अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे आणि जे करेल ते त्याचं धाकटा भाऊ शिकला आहे, उत्तम नोकरी बिकरी त्याची आहे. आणि हा म्हणावं तसं
यश असंख्य व्यवसाय करून बसलाय हा, आणि 2 मुलं आहेत पदरात, आणि एक घरातला तीन मुलं, तिसरं हां ते आहे सगळं, तिसऱ्या अपत्याची सगळ्यांनी काळजी घेतली. 3 मुलं आहेत मला वाटलं तशी. असं विचारलं का? नाही 3 आहेत आणि होय आत्ताच्या ह्याच्यात सगळ्या नात्यांमध्ये तू दीर भाऊजो हे पण नातं विसरलास तर. तर पण घरच्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, आणि तो वेगवेगळ्या स्वभावाचा असतो म्हणूनच प्रेमाच्या, संघर्षाच्या, रुसव्या फुगव्यांच्या असंख्य सगळ्या गोष्टी घडत जातात. दिसताना माणसं वेगवेगळी आणि किती काही जरी झाली तरी त्यांच्या ज्या प्रेमाचा जो धागा असतो अतूट कुटुंब म्हणून, तो प्रत्येक घरामध्ये असतो. ते त्या प्रेमाचं जोखायला तशी परिस्थिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोण कोणासाठी नक्की कसं उभं राहतं आणि कोण कोणाला समजून घेतं, प्रत्येक घरात हे होतच असतं. ते एरवी फडाफडा कुणी किती कुणाला काही बोलणारं आणि हे असलं, ते जेव्हा वेळ येते तेव्हा घरचीच माणसं कशी उभी राहतात, आणि तो सगळ्यांच्या परस्पर प्रेमाच्या संबंधाचा तो भाग आहे. मग अनेक घरात नवरा बायको अति प्रेम दाखवणारे पण असतात. जगातली अशी कुठलीच बायको नसते की जी नवऱ्याला बोलत नाही. त्यामुळं ती पण म्हणून तिचं प्रेम नसतंच असं नव्हे, ते म्हणजे त्या अशा सगळ्या कुटुंबातला एक त्या अर्थानं नाकारता मोठं अपत्य असं माझं पात्र आहे. ते ही भूमिका स्वतःशी किती रिलेट करताय तुम्ही? मी काय नाकारता नाही आहे. किंवा माझं शिक्षणही त्यातल्या त्यात बरं आहे, आणि म्हणजे शक्यतो करायला घेतलेली गोष्ट ही तडीच नेणे हा माझा मूळचा स्वभाव आहे. ह्याच्या अत्यंत विपरीत पात्र आहे माझं ते. म्हणूनच ते की सगळ्याच वेळेला घरामध्ये बऱ्याच वेळेला एखादा प्रसंग असेल तर सगळे उपस्थित असतात, पण म्हणून प्रत्येकजणच त्यावर बोलतो असं नव्हे. कुणीतरी त्या प्रसंगात कुणीतरी एक जण काहीतरी चार्ज घेतो. बहुतांशी सिनेमातल्या सगळ्या असंख्य ह्याच्यामध्ये प्रसंगच असे आहेत की त्याच्यात वडिलांना बोलायला धाडसच होत नाही त्यांचं, त्यामुळे ते शांत आहेत अशा अनेक. पण जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा इतरांना संधी नसते. अशा बऱ्याच रोजच्या घरगुती ह्याच्यामध्ये माझं पात्र हे प्रत्यक्ष फार बोलायला जाईल असं नाही आहे, सबमिसिव्ह आहे पात्र ते. म्हणून जास्त चॅलेंजिंग माझ्यासाठी होतं, कारण तुम्ही सतत नुसती काहीतरी करताय, ॲक्शन करताय किंवा खूप सगळ्याचा चार्ज घेताय. हे त्या परीनं ते काय कळलं सोपं असतं काम करणं. पण म्हणजे हे मी सांगितलं चालेल काय की तोबरा भरून हा कायम असल्यामुळे फार बोलायला लागू नये म्हणून हा कायम एक तोबरा भरून आहे तो, आणि त्याची मी परफॉर्मर म्हणून खूप मजा घेतलेली आहे त्याची. आणि तर वेगळ्या डायलेक्टचं काम करायला मिळालं मला याच्यामध्ये. आणि तो आपापल्या जागी योग्य असणं ह्यानं जे कुटुंब बनतं ना, मग त्याच्यामध्ये ती जागा प्रत्येकाची कमी जास्त आणि अशी नसते, ती असतात माणसं, आणि ती असणं फार गरजेचं असतं, आणि ती खरी असावी लागतं. त्यामुळे ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं या सिनेमात. सरांना विचारायचं आहे, सर आम्ही पूर्ण ट्रेलर पाहिला, तुमचे फक्त एक्सप्रेशन आहे, तुम्ही कुठेच बोलताना आम्हाला पाहायला मिळालं नाही. हे करणं खरं तर किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी, आणि इतकी सगळी स्टारकास्ट असताना ते बोलत असताना कुठेतरी आपल्याला रोखून धरणं. नाही, रोखून नव्हतं धरलेलं खरं तर, म्हणजे काम करतच होतो. मग अशी हा जो बोलला ना त्या मुद्द्यावरती येतो. ह्याचं जे कॅरेक्टर आहे ना खरं तर ते प्रत्यक्ष आयुष्यातलं माझं कॅरेक्टर आहे. असंख्य व्यवसाय करून झाले माझे, असंख्य व्यवसाय करून झाले. वयाच्या 40 पर्यंत कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही. आणि त्या वेळेला प्रत्येक वेळेला बाप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हे गेलंच का, हा चल ठीक आहे, हरकत नाही, चल पुढच्या वेळेला चुकू नको. म्हणून मला ती जी मला पटकन जो काय होतं ना की आता वयाच्या ह्या टप्प्यावरती आल्यानंतर बाप सोडून तुम्हाला दुसरी कुठली कॅरेक्टर्स करायला मिळत नाही. बरोबर आहे की अगदीच की मग आता त्याच्यात वेगवेगळ्या छटा कशा दाखवणार असतो. तर मला ती जी सगळी घ्यावी लागतं ना त्या आजूबाजू, आणि मला काही दिवस सापडत नव्हतं ते काय.
आपला सिक्वेन्स जेव्हा वाचत गेलो ना मी, त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे आपले वडील आपल्या पाठीशी असेच उभे राहत होते. आणि मग त्या गोष्टी सापडत गेल्या मला त्याच्यामध्ये, बरोबर. की वडील मला प्रत्येक वेळेला अपयशी मुलाच्या पाठीशी उभा राहणारा बाप हा विरळ. हो. घरामध्ये अन्नाचा घास खाताना सुद्धा ज्या पद्धतीने समोरची माणसं तुमच्याकडे बघता. बघत असतात ना, ते तुमच्या अंगावरती काटा आणणार असतं ते. आणि ते मुलांच्या बाबतीत होऊ नये हे प्रत्येक बापाची हे असते, इच्छा असते की नाही ठीक आहे, चुकला ना हरकत नाही, आपण उभं राहू. एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला, उभं राहा, कधी ना कधी तरी उभं राहणारच आहे. तुम्ही काय अपयशी हा शिक्का कपाळावर मारून आलेलं नाही आहात तुम्ही. आणि ती म्हणून मला ह्याचं कॅरेक्टर मला फार जवळ वाटलं. आणि ती त्या अर्थाने पण तो एकमेकांशी बोलत नाहीत पण ती इमोशनली सगळे एकमेकांना फार कनेक्टेड आहेत ते. हा जसं म्हटलं तसं की घराघरात वाद असतील हे असतील, पण बाहेरचे जेव्हा येतात तेव्हा आम्ही 105 आहोत. 105. हा, त्या पद्धतीचं आहे ते. आणि नाही, प्रत्येकाच्याच वडिलांशी आणि कुटुंबाशी असोसिएशन असतंच आपलं याच्यामध्ये. आई काहीतरी बोलत असते, वडील काहीतरी करत, पण आपल्याला एक ठामपणे विश्वास असतो आपल्याला की घरी गेल्यानंतर 2 घास खायला मिळणार आहेत आणि मला पाठ टेकायला जागा मिळणार आहे. आणि नुसतंच एवढं नाही तर जर माझ्याकडनं चुकलं असेल तर मायेचा हात फिरवणारी माणसं पण आहेत माझ्याबरोबर, त्याचबरोबरीने कान उपटणारी माणसं पण आहेत माझ्याबरोबर. तर ती कान उपटणारी माणसं असतात, ती काय पद्धतीने उपटतात, मायेने सांगतो आहे, कान उपटतो आहे, पण त्या समोरच्या माणसाचं काहीतरी भलं व्हावं म्हणूनच ते सांगत असतो. तसं ते बापाचं कॅरेक्टर आहे ते. अगदीच. आणि मला असं वाटतं सर तुम्ही ते खूप रिलेट केलं आता ते हा. कॅरेक्टर. पण मला सांगा की सर असा कोणता मोमेंट होता की असं बोलतो ना की कलाकार असतं तेव्हा एक्सप्रेस होणं हे फार गरजेचं होऊन जातं, पण तुम्ही फक्त एक्सप्रेशनने एक्सप्रेस होत होता त्या ठिकाणी. म्हणजे आम्ही ट्रेलरमध्येच पाहिलंय हे की तुमचे एक्सप्रेशन खूप बोलके होते, ते खूप काही सांगून जात होते वेळोवेळी. त्यात माझं काही कौशल्य नाहीये, ते दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. त्यांनी तेवढाच भाग बरोबर दाखवला आहे एडिटमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्ही रिॲक्ट होतच असता, मग त्याला फार काही वेगळं करावं लागत नाही तुला. हे जे चाललेलं आहे ते ऐकणं हाच मग तुमचं रिॲक्ट होणं आहे. त्याला प्रत्येक वेळेला आपण बर अच्छा असं कधीच करत नाही आपण, ऐकणं हीच रिॲक्शन आहे. त्यामुळे ते ऐकत होतं मन लावून, एवढंच आहे त्याच्यामध्ये, फार नाही काही त्याच्यामध्ये. आणि तो उत्तम नट पण असल्यामुळे त्याला ते येतं. काय ऋषा काय म्हणते ही मैत्री खूप छान आहे, पण सेटवर ही नेहमीच अशी एव्हरग्रीन मैत्री होती. आम्ही दुबेजींच्या वर्कशॉपला एकत्र होतो. आम्ही NSD. साधारणतः 30 वर्ष तरी झाली. हो, 30 वर्ष. NSD ला जायच्या अगोदरपासून. अगोदरपासून म्हणजे ज्यावेळेस मी ऋषी सरांना सांगितलं सर साधारण हे कास्टिंग आहे, मला म्हणे मग शूट केव्हा करणार आहे. मी म्हटलं म्हणजे म्हणे अरे फक्त तू बघ आता काय होतंय ते. आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर मला शोधावं लागायचं यांना की कुठे म्हणजे कुठल्या कोपऱ्यात त्यांची मैफिल जमली आहे, तर ते मला शोधावं लागायचं. पण मला पहिल्याच दिवशी लंचला हे रिअलाईज झालं की त्यांचं ही जे इक्वेशन आहे हे ह्या सिनेमासाठी फार महत्त्वाचं आहे. ते कुटुंब म्हणून ते जुळून येणं ते आधीच घडलं होतं, मग ते म्हणजे मला जुळवावं नाही लागलं. तर त्यांची ही मैत्री असणे आणि त्यांचंही एकमेकांवरचं प्रेम हे तुम्हाला सिनेमात पण त्यांच्या परफॉर्मन्समध्ये दिसेल. पण सर ही पूर्ण कास्ट एकत्र आणताना असं असतं ना की प्रत्येक कॅरेक्टर लिहिताना वाचताना असं होतं ना की हां हे कॅरेक्टरमधली ही गोष्ट या कलाकारामध्ये आहे म्हणून ते टिक, असं जे करून ही संपूर्ण स्टारकास्ट जुळवून आणली गेली, ती कशा पद्धतीने झाली खरं? आता इतके दिवस ही सगळीच मातब्बर मंडळी आहे आणि त्यांचे सिनेमे मी बघतच आलो आहे. त्यात ऋषी सरांसोबत मी कामही केलं आहे. पण निर्मिती मॅम असतील, ललित असेल, प्रतीक्षा असेल, विदुला असेल, शशांक सर असतील, आपलं पहिलं उकलं होतं. हां. तर यांच्यासोबत मी पहिल्यांदा जरी काम करत असतो तरी त्यांच्या कामाने मी त्यांना ओळखत होतो. आणि जसं तू म्हणालीस तसं प्रत्येक कॅरेक्टरमधलं काहीतरी एक न्यूआन्स तुम्हाला त्या ॲक्टरमध्ये सापडावं लागतं. तर मला ऋषी सरांविषयी नेहमी असं वाटतं की ते इतर वेळी खूप वेगळे असतात, पण त्यांच्यात काहीतरी धीर गंभीर पण आहे. आणि त्यांना ते इंटरनलायझेशन ऑफ कॅरेक्टर खूप चांगलं आहे त्यांचं, असं मला नेहमी वाटतं. शशांक सरांकडे एक ऑब्झर्वंट असण्याचं एक नॅचरल त्यांच्यामध्ये आहे. प्रतीक्षा खूप चाणाक्ष अशी नाही का, आपण म्हणतो तेज अशी तिची पर्सनॅलिटी आहे. तर ते मला सगळ्यांमध्ये असं छोटे काही खुणा मिळत गेल्या आणि मला असं वाटलं की हीच त्या पात्रांसाठीची राईट ॲक्टर्स आहेत आणि तसं कास्टिंग होत गेलं.
मला तुम्हालाच विचारायचं आहे की जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा तुम्ही असे म्हणाला ते फन रिपब्लिकच्या त्या सिनेपॉलिकच्या त्या शिड्या या तुमच्यासाठी खूप अवघड होत्या आणि फार वेळाने त्या शिड्या चढल्या गेल्यात. आत्ता सुपर डुपर नंतर त्या शिड्यांकडे पाहताना आणि तिथेच ट्रेलर लॉन्च होताना कशा पद्धतीने ते पाहिलं जातं आणि तो प्रवास कशा पद्धतीने तुम्हाला आता प्रोत्साहित करतो? खरं तर मुळात मुंबईत तुम्ही ज्यावेळेस छोट्याशा गावातून येता ना, म्हणजे मी नाशिकचा आहे त्याच्यामुळे तो ठाण्याचा ब्रिज ओलांडताना ती मुंबई तुमच्या अंगावर येते आणि तुम्हाला नेहमी कितीही तुम्ही आयुष्यात अचीव केलं ना, मुंबई तुम्हाला तुमची जागा दाखवत असते की तुम्ही फार छोटे आहात, तुमच्यापेक्षा खूप मोठी मोठी मंडळी आहे इथे. तर ते दडपण तुमच्यावर नेहमीच असतं आणि चित्रपटसृष्टी एक अशी अशी जागा आहे जिथे वशिले चालत नाही, तसे वशिले चालत नाही. कारण आपण म्हणतो कॅमेरा आणि माईक कधी खोटं बोलत नाही, तसे वशिले इथे चालत नाही. तर तुमच्यात मुळात ती कुवत आहे का, तुम्ही खरंच काही करू शकता की ह्या सगळ्या इन्फिनिटी कॉम्प्लेक्स म्हणून तुम्ही रोजच असतात, मी आजही आहे. तर फन रिपब्लिकचा तो उल्लेख केला, त्या ज्या शिड्या आहेत त्या पूर्वी सगळ्या स्ट्रगलर्सचा अड्डा होता. तिकडे सगळी जणं येऊन बसायची, कुठे आता नवीन फिल्म सुरू होते, कुठे ऑडिशन्स असणार आहेत, कुठे रेझ्युमे घेऊन जायचं आहे आणि त्यावेळेस फिल्म डिरेक्टर यायची. तर प्रत्येकाचे ॲड्रेसेस असायचे आणि एकही प्रोडक्शन हाऊसचं असं ऑफिस नाही जिथे मी रेझ्युमे घेऊन गेलेलो नाही आहे. आणि जिथे गेल्यानंतर पहिला असायचा अनुभव नाही आहे तर तुम्हाला काम नाही मिळणार आणि प्रश्न पडायचा काम नाही मिळालं तर अनुभव कसा मिळणार. तर ब्लूबेरी त्यावेळेस नवीनच फोन आला होता आणि तो फार कमी लोकांकडे त्याच वेळेस अशा काही गोष्टी फॉरवर्ड व्हायच्या. तर त्या BBM तर त्या काही मुलांकडे त्या इन्फॉर्मेशन्स आलेल्या असायच्या. तो आम्ही त्या कट्ट्यावर जाऊन शोधायचो त्या लोकांना की अरे कुठे काही विशेषचं काही सुरू होतं आहे का, T-सिरीजचं काही सुरू होतं आहे का. अच्छा, तर ते सगळं होताना हेही माहिती असं वरती झी स्टुडिओचं ऑफिस आहे, शेजारी यशराज आहे, समोर बालाजी आहे. तर आपण प्रवास करत असताना आपल्याला नेहमी ज्यावेळेस आपण उंच शिखराकडे बघतो ते मोठंच वाटत असतं आपल्याला. हळूहळू चढत आपण ज्यावेळेस तिथे जातो तर आपल्याला वाटतं की आपण पोहोचलो, पण आपण तिथेही पोहोचलेलो नसतो कारण प्रवास नेहमी हा बाकीच असतो. तर सुपर डुपरच्या निमित्ताने मी थोडासा कंटेंट याच्यामुळे झालो की पहिल्यांदा मला असं वाटतं की ही जी सगळी मातब्बर मंडळी तशी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप रुळलेली अशी सगळी मंडळी आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी ज्या प्रकारे मला सामावून घेतलं तर मला कुठेतरी त्यांचा भाग झाल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की इथून थोडंसं आता आपण म्हणतो ना एक्सप्रेसवेला आता लागू कदाचित तर ते वळण जवळ आलं आहे असं वाटतंय आणि खूप समाधानी आहे मी सध्या. वा, असंच काहीसं वाटतं प्रतीक्षासोबत झालंय. NSD पास झाल्यानंतर मातब्बरांसोबतचं काम आणि पहिलाच प्रोजेक्ट हा असा आहे ना, ते छान वाटतं आणि काय सांगा असं वाटतं. मला असं वाटतं की NSD ही एक इन्स्टिट्यूशन आहे जिथे तुम्ही शिकता आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण त्याचं ॲप्लिकेशन ॲक्च्युली बाहेर येऊन जेव्हा तुम्ही ॲक्च्युली सेटवर काम करता आणि तुम्ही इतक्या दिग्गजांसोबत जेव्हा उतरता काम करायला, शशांक सर आहेत, ऋषी सर आहेत, म्हणजे कुशलदादा आहे, निर्मितीताई आहे, ललित आहे, विदुला आहे, त्यांचे आपापले एक्सपिरियन्सेस आहेत वेगवेगळे आणि त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही एक एवढ्या मोठ्या ऑन्सॉम्बलसोबत उतरता तर तेव्हा म्हणजे तुमच्या स्टडीजचं अप्लिकेशन होतं बेसिकली. तर ते कधी कधी खूप अवघड होतं कारण का एवढी मोठी नावं आहेत सगळी, पण जेव्हा त्यांच्यासोबत ॲक्च्युली जाऊन काम करता सेटवरती तेव्हा कळतं की ही लोकं किती काइंड आहेत बेसिकली आणि इतके लवकर त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि काम करताना तर इतका कम्फर्ट जाणवला, असं वाटलंच नाही की म्हणजे ही काहीतरी आपली फॅमिली नाही आहे किंवा अरे हे काहीतरी असं आहे. आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पण इतकी कमाल आहे सगळ्यांची, आता तुम्ही बघितलंच या दोघांची अशी आम्ही सगळे जर बसलो एका ठिकाणी तर सरांना पण इतकं असं व्हायचं की काय कमाल, पूर्ण कुटुंबच आहे असं, म्हणजे याला वेगळं असं काही ट्रीट करायची गरजच नाही आहे. सो माझ्यासाठी एक पर्सनली एक खूप वेगळी लर्निंग होती. मला आता खूप वेळ लागेल त्याकरता, प्रत्येकाकडनं मी काय काय शिकली आहे, काय काय किती गोष्टी शिकली याचं लिस्ट पण नाही करू शकत एवढ्या आणि ही एक प्रत्येक अनुभव ही एक वेगळीच इन्स्टिट्यूशन असतं असं मला वाटतं. तसं या फिल्मची प्रोसेससुद्धा माझ्याकरता फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ द रीडिंग स्क्रिप्ट तेव्हापासनं तर अजूनही ते चालूच आहे. तर नव्याने रोज काहीतरी शिकायला मिळतं प्रत्येक कलाकाराकडनं. सो मला हेच असं वाटतं की अनुभव ही खूप मोठी इन्स्टिट्यूशन आहे. आणि मला विशेष कौतुक आहे प्रतीक्षाचं, कारण ती अत्यंत साधारण शेतकरी कुटुंबातून येते. श्रीरामपूरजवळ तिचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातून एक मुलगी पुण्यात येऊन ती NSD पर्यंत जाते. ती मधलं सांग, ती इंजिनियर पण आहे. ती स्वतः इंजिनियर पण आहे. म्हणजे एक ध्यास
सोडून नवीन एक ध्यास घेणं आणि त्या ध्यासाला पण अशा प्रकारे गवसणी घालणं हे फार अवघड आहे. मी ते जाणतो आणि एक मुलगी म्हणून तिने ते करणं याचा अभिमान आहे. मला तर खूप अभिमान आहे. मला असं वाटतं तिच्या म्हणजे तिला स्क्रीनवर पाहिल्यावर सगळ्यांनाच तो अभिमान होणारच आहे तिला पाहून. कुशलची बायको हे कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतं मला सांग, तुला ते ऐकून पहिल्यांदा किती शॉक बसला होता? मी तर कुशलदादा आणि या सगळ्यांना म्हणजे मी लहानपणापासून मोठं होत असताना मी त्यांना टी व्हीवर तसं बघितलंय की अरे हां हां कुशल बद्रिक आहेत हे. जेव्हा ना सरांनी सांगितलं म्हणलं नवरा ह्याच्यातलं नवऱ्याचं कॅरेक्टर कर, कुशल बद्रिके. म्हणलं काय कुशल बद्रिके माझा नवरा असणार आहे? मी इतकी शॉक झाले त्याला. मी बघितलं पण त्या दिवशी आणि मी त्याला झालं की कुशल दादा मी तुझी बायको असणार आहे असं. मी अगदीच शॉक होते. तो म्हणाला, तो ऍक्च्युली मला हे म्हणाला पण मला असं वाटलं की माझ्यासाठी पण इतकं छान म्हणजे तो पण असा बोलायला आणि प्रत्येक गोष्टीत काही हे असेल तर समजवायला रिहर्सल करायला तो कायमच तत्पर असायचा. तो आमच्यात ते खूपदा ती केमिस्ट्री त्यामुळे खूप चांगली जुळून आली की तो कायम असा ऑन पॉईंट असायचा की आपण करूयात, हे करूयात, ते करून बघूयात असं असायचं. सो आणि सरांचं पण गायडन्स त्यामध्ये खूप हेल्पफुल ठरला. सो मला असं वाटतं सगळंच एकत्र जुळून आल्या या गोष्टी. आमची एक वेगळीच केमिस्ट्री आहे. नमाताईची आणि माझी म्हणजे खरं तर हा सिनेमा कधी वर्क झाला तर निर्मिती मॅम, नमाताई आणि प्रतीक्षा यांचा एक वेगळा स्पिन ऑफ होऊ शकतो. ही फक्त त्यांची गोष्ट, तिघींची गोष्ट एक होऊ शकते. इतकं सुंदर त्यांनी रसायन मांडलंय. पण आता मला सांगा की मुंबईत घर घेणं ही प्रत्येकाची धडपड असते आणि या चित्रपटात आम्हाला तसंच काहीसं पाहायला मिळतंय. सो मला एक थोडक्यात जाणून घ्यायचं की मुंबईत घर घेतानाची तुमची धडपड कशा पद्धतीची? जीव घेणी होती. माझं मुंबईत अजूनही घर नाही. लवकरच होईल. त्याला गरज नाही. हा मला मला पुणे उत्तम आहे. मुंबईत येऊन जाऊन असतो मी, काम असेल तेव्हा. हा खरं तर हो नक्कीच. आणि आम्ही घेऊ तुला घरी, तू ये फक्त. सर आता रंगभूमीच्या इथे म्हणजे रवींद्रला बसलं आणि मला खरंच तुम्हाला दोघांना विचारायचं की इथे येऊन आधी प्रयोग करणं आणि आत्ता इथे येणं हे खूप वेगळेपणाचं आहे. आणि जर इकडचा एखादा किस्सा जर मी तुम्हाला विचारला तर तो खूप पटकन आठवणारा असा कोणता आहे? मी तुला सांगतो, रवींद्र नाट्य मंदिर माझ्यासाठी का, मी रवींद्र हे सगळं आता नवीन झाले ना, हो. मी त्याच्या आधीपासून जुनं जे हो, होतं हो. की समोर टागोरांचा पुतळा, बाजूला छोटंसं छोटं पाण्याचं तिथपासनं म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासनं राज्यनाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीला जेव्हा मुंबईत यायचो तेव्हा रवींद्रला समीर आत्ता मागाशी जे म्हणाला ना की फन रिपब्लिकच्या पायऱ्यांवर आणि तिथे आत जाणं, यशराजच्या स्टुडिओमध्ये आपण 100 वेळेला जातो किंवा अमिताभ बच्चन यांच्या घरावर 1000 वेळेला जातो, पण तो दरवाजा उघडून आत जाणं ह्याच्या आयुष्याची सगळी हे असते ती. तेव्हा आम्हाला रवींद्र नाट्य मंदिर हे प्रायोगिक नटांसाठीचं महत्त्वाचं केंद्र. म्हणजे मी वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधाराचा 3 नाटकांचा एकत्र 9 अंकाचा 8 तासाचा प्रयोग, मी पहिला शुभारंभाचा प्रयोग इकडं बघितला. इथं हे इतकी अप्रतिम मुंबईतली वास्तू, या इथे एडिटिंग स्टुडिओज होते, जुन्या पद्धतीचं ऑफिसेस होती, लेखकांच्या खोल्या होत्या, इथं निवासी व्यवस्था पण होती, अप्रतिम कॅन्टीन होतं खाली. तिथे केवळ फक्त उत्तम तो कॅन्टीन मालक, सुंदर जेवण असायचं, साधं सोपं. मी कितीतरी वेळेला त्या इथे दादा कोंडकेंना सफारी सूटमध्ये त्यांचा तो चिरूट आणि हे, मी त्यांना खूप मोठमोठ्या लोकांच्या मीटिंग्स बघितल्या, त्यांना मी लांबून असं बघितलं इथे कायम. मला इथे येतो तो मला कायम ती वास्तू आठवते. मग इथं प्रयोग तर तेव्हा मी बघायला म्हणून आलेलो आहे आणि व्यावसायिक नाटकात काम केल्यानंतर याच मंचावर काम करायला मिळणं, त्याला इतकी वर्ष जातात आणि ती जाणं जे आहे, त्यामुळे ही वास्तू मुंबईतलं एक महत्त्वाचं सांस्कृतिक केंद्र ते होतं. त्याच्यानंतर आत्तासुद्धा नव्या पद्धतीनं हे परत नव्यानं ते सांस्कृतिक केंद्र होऊ लागले, आता आधुनिक पद्धतीनं होऊ लागलेलं आहे. आणि तिथेच आज सुपर डुपरचं प्रमोशनला येणं, म्हणजे मला असं वाटतं की
रवींद्रला आहे ना त्याच्या असं मला वाटतं की चला माझघरात आहे इतकं मी निवांत मी विचारलं पण नाही. आता सगळं फार आणि नटाला मराठी नाटकातला नट असू दे कुठलाही असू दे ती आता इथं नुसतं नाटक नाही सिनेमाचं स्क्रीनिंग मोठमोठे फेस्टिवल्स होतात. त्या फेस्टिवलला आपला सिनेमा इथे लागावा या मंचावर काम करायला मिळावं. तुम्ही ज्या वास्तूसमोरून अनेक वर्ष नुसते जा ये करत असता त्याच्या केंद्रबिंदूवर त्या मंचावर राहून तुम्हाला परफॉर्म करायला मिळणं हे जे स्वप्न जे आहे आणि मुंबईच्या ॲक्च्युली सांस्कृतिक इतिहासामध्ये रवींद्रचं एक खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. असंख्य माणसांचं म्हणजे मी लिहायला गेलो तर अख्खं पुस्तक लिहीन किंवा बोलेन फारच इतिहास आहे सगळा तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पु ल देशपांडे सरांचा पुतळा आहे. माझ्या आयुष्यात ह्या क्षेत्रात येण्याचं पहिलं पाऊल हे पु ल देशपांडे सर आहेत. कारण माझा तसा काही संबंध नव्हता. मी दिंडोरी नावाचं आमचं एक छोटीशी तालुका आहे त्या शाळेत होतो आणि मी खूपच खोडकर होतो. आणि एक दिवस सगळ्या टीचर्स रूममध्ये बोलून मला फटके वगैरे द्यायचं काम चाललं होतं. तर तिथे आमचे सर होते पाटील सर आणि त्यांना काहीतरी काही वेळा आला असावा आणि मी जस्टिफिकेशन देत होतो की मी काही केलं नाही आहे आणि तुम्ही का मला मारताय वगैरे. तर जनरली टीचर्स रूममध्ये तुम्ही शांत बसायचं असतं त्याच्या पलीकडे मी जाऊन काहीतरी करत होतो. त्यांनी मला बाजूला घेतलं आणि ते मला म्हणाले कशासाठी हे सगळं करतोय तू काहीतरी तू आता मी बघितलं तू बोलतो छान वक्तृत्व स्पर्धेत भाग घे. म्हटलं ते काय असतं. आता एक आपली स्पर्धा आहे भाग घे तू भाग घे त्याच्यात. तर त्यांना उगीच वाटलं असं की याची एनर्जी चॅनलाइज करावी. तर त्यावेळेस पु ल वारले होते आणि पु ल संस्कृतीपूजक पु ल असा तो विषय होता वक्तृत्व स्पर्धेचा आणि त्यांनी मला मला बिझी करून टाकलं. तर मग मला म्हणे काहीतरी लिहून आण. म्हटलं आता मला माहितीच नाही हा माणूस कोण तर मी काय लिहू त्याच्यावर. म्हणणार पु ल माहिती नाही तू काय मूर्ख आहेस की कोण आहेस तू जरा वाच पुलंचं हे ते. मी वाचायला लागलो आणि मला प्रचंड आवडलं त्यांचं लिखाण आणि मी गुंतत गेलो त्यातून आणि मी एक माझी संहिता तयार केली वक्तृत्व स्पर्धेची. तर आमच्या शाळेतून मी जिल्ह्यात पहिला आलो होतो वक्तृत्व स्पर्धेत. पु ल देशपांडेंवर मी वक्तृत्व केलं होतं त्याच्या. तिथे मला वक्तृत्व स्पर्धा आणि त्या निमित्ताने मिळणारं अटेन्शन प्रेम आणि मी सडनली सेलिब्रिटी झालो ना शाळेत. आणि मला असं झालं की अरे बापरे अच्छा हे आपण करू शकतो. तर मी आज इथे असण्यामागे पु ल देशपांड्यांच्या आशीर्वादाशिवाय मी इथे पोहोचू शकलो नसतो. आणि आज मी जेव्हा पण रवींद्रला येतो आणि समोर त्यांचा पुतळा दिसतो मला नेहमी असं वाटतं की माझं इथं असणं हे तुमच्यामुळे आणि मला खूप भारी वाटतं आणि इथे येऊन हे बोलता येणं हेच मला माझं भाग्य वाटतं. वा किती छान. म्हणजे असं वाटतं सुपर डुपर अशा गोष्टीही आता ऐकायला मिळतात. पण पत्त्यांचे खेळ रंगणं हे या सेटवर खूप जास्त झालं आणि हे आम्ही ट्रेलरमध्ये वारंवार ऐकलंय. मी नव्हतो त्यावेळेला मी एकदाही खेळलो नाही. माझ्यावर हा डाव फाडलाय त्याचा मी निषेध नोंदवतो आणि मला राग या गोष्टी झालाय की हे खेळले मला आज कळते. सुरुवात कुठून व्हायची म्हणजे कोण सुरुवात करायचं पत्त्यांचे डाव खेळायला. नाही ते उगीच त्या दिवशी खूप व्हायरल झालं ते प्रकरण. एखादा दिवस असेल तो म्हणजे वेळच नव्हता कधी. खरं तर मराठी सिनेमा करत असताना आपण इतक्या तशा खूप कमी बजेटमध्ये आणि खूप कमी वेळात आपल्याला सिनेमा संपवायचा असतो आणि एवढी सगळी नटमंडळी असताना एक तर ते सगळे बिझी आहेत त्यांच्या बऱ्याच कामांमध्ये. तर या सगळ्यांच्या तारखा जुळून ज्यावेळेस आपण शूट लावतो तर तसा वेळ नसतो. त्यातही जर त्यांनी त्यासाठी वेळ काढला असेल तर ते त्यांचं कसब आहे. आम्ही त्यांना काही वेळ देत नव्हतो. तर ते अगदीच लंच किंवा मध्ये जर शिफ्टिंगचा टाईम असेल तर खेळत असावी. ओके. पण त्यातही काही गमती जमती असतील तर त्याही ऐकायच्यात. म्हणजे सुरुवात कुठून कोण करायचं आणि म्हणजे आम्ही काम केलं. मला एक प्रसंग आठवतो ज्यावेळेस आमची भांडणाचा सीन होता बाहेर. तर भांडणाचा सीन सुरुवातच होती मला वाटतं पहिलाच होता. तर ते पण जेव्हा पहिला सीन आपला शूट होत होता बाहेर तर तेव्हा जेव्हा सुरू होत होता तो सीन तर पहिल्यांदाच असं भांडण वगैरे करतो आणि तेव्हा इतक्यादा सगळे फुटले इतक्यादा सगळे हसत होते. म्हणजे एक्स्ट्रीम भांडणाच्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला कारण एकमेकांसोबत जे बॅन्टर करत होतं त्याच्यामध्ये खूप हसू येत होतं. तर ते मला तो एक प्रसंग आठवला. गंमत ही होती की सिनेमात असे 3-4 भांडणाचे सीन आहेत आणि एक सीन तर असं म्हणजे जिट्ट्या वगैरे धरून खाली आपटणे मारणे वगैरे असं सगळं आहे. तर आपण स्क्रिप्ट लिहित असताना भांडणाचं सीन आहे एवढं लिहितो
संवाद काही लिहायचे हा मी विचार करत राहिलो, कारण पात्रानुसार ते पात्र काय बोलेल मी ह्या विचारात गुंतलो होतो. आणि शूट आलं तोपर्यंत मी ते लिहिलेलं नव्हतं. आणि अचानक स्केड्यूलमध्ये आज बघितलं, अरे बापरे, आज हा सीन आहे, तर करायचं काय? तर म्हटलं एक रिहर्सल करून बघूया, आणि रिहर्सलमध्ये मला काही सुचतंय का बघूया. ती रिहर्सलच अशी सुरू झाली, म्हटली किती साचून आलेत स्वतःत, आणि यांचं नक्की एकमेकांवर प्रेम आहे की द्वेषच जास्त आहे. तर त्यांनी इतकं सराईतपणे ते भांडणं केले की आम्हाला नंतर डबिंगला मला लिखाण करावं लागलं की हे काय बोलत होते, आणि मला एकमेकांचं प्रत्येकाविषयीचे असलेले द्वेष काय आहेत ते साधारण लक्षात आले. आणि मग ते ॲक्च्युली स्क्रिप्ट जी झाली ती डबिंगला झाली. यांचे संवाद त्यांनी स्वतःच लिहिले तिकडे. वा सर, ह्या चित्रपटाशी रिलेटेड एखादा प्रसंग किंवा असं विचारलं की एखादा सीन जो जवळचा वाटतो तो कोणता होता? सीन जवळचे खूप. माझा शशांकचा जो कोर्टातून बाहेर पडला एक इमोशनल सीन आहे. अशा पद्धतीच्या सिनेमा असा विनोदी आणि हे दिसतं, पण ते सगळं असणं त्याच्याबरोबरीनं असा सीन तुम्हाला तो त्या सिनेमात असणं आणि तो परफॉर्म करायला मिळणं ह्याच त्या सगळ्या त्या सिनेमाच्या गोष्टीच्या शक्तिस्थानांचा भाग असतो तो. आणि तो एक सीन मला आठवतो. मला गमतीची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी कायम तोबरा भरून असल्यामुळे काहीच मी काय बोलतोय काही कळत नसताना भांडायचं आहे. त्यावेळेला मी जे काय मला जी मौज आलेली आहे, आणि डबिंगला आम्हाला हा काय म्हणून पाहतोय हे कळायलाही हवं आहे पण कळले नाही पाहिजे अशी मी बहुतांश प्रत्येक सीन हा असतोच, तो चॅलेंजिंग असतो. त्या सिच्युएशनला धरून कुठल्या तरी एका विशिष्ट कारणानं लक्षात राहतं असं नव्हे. आम्ही त्या घोडबंदरला जे फाईट सिक्वेन्स जो केला आहे आणि आमचा ॲक्सिडेंट होऊन वगैरे जे हार्नेस वगैरे लावून आम्ही जे काय त्या दिवशी जी अंगमेहनत आणि कसरत जी झालेली आहे, तमाम मुंबई आम्हाला टांगलेलं पाहत होती. आणि आम्ही ते जे काय त्यातलं जे फाईट सिक्वेन्स जो आहे प्रत्येकच म्हणजे प्रत्येक सीन हा महत्त्वाचा राहतोच. विशेष एक असा म्हणून म्हणजे परफॉर्मन्ससाठी तो हे चॅलेंज म्हणून हा भांडणांच्या वेळचं आणि हे वगैरे ते तितकं खरं आणि हे होण्यासाठीचं. मग आता ह्या सिनेमात काम करणाऱ्या सगळ्यांबरोबर मी कधी ना कधीतरी काम केलंच आहे, पण मी आणि ललितनं कधी एकत्र काम केलं नव्हतं. विदुलाचे आणि माझे 3 एक प्रोजेक्ट झाले, पण ललित बरोबर नव्हतं. तो पोर्शन पण कंप्लीट केला ह्यानं. मग मी दिसलो की तो मला विचारतो की आज काय खायची इच्छा होती आहे, असं इक्वेशन आहे की त्याला माहिती आहे की मी डबा म्हणजे त्याला मी विचारतो आज काय खाणार आहेस तू, ह्या इक्वेशनला आलोय मी. हे मला जास्त लक्षात राहतं. वा, हीच ती काय नात्यांची गोष्ट. खरंच म्हणजे इथे खूप नाती जुळून आली आहेत. पण सर, आयुष्यातली एक सुपर डुपर मुवमेंट असं जर मी विचारलं तर ती कोणती आत्ता आठवते? असं कसं लगेच आठवेल एका क्षणात? नाही रे, नाही शक्य. माझ्यासाठी सरांची ती मुवमेंट आहे ज्यावेळेस बापलोकसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला. वा, ती आणि सगळ्यांसाठीच आहे. वी ऑल फेल सो प्राऊड. आणि बापलोक तर माझी प्रचंड आवडती फिल्म आहे. मकरंद, आपले जे निर्माते विजय शिंदे सरांनीच ती प्रोड्यूस केली होती. शशांक सर, विठ्ठल ज्याने ती फिल्म लिहिली, सरांसोबत काम, अप्रतिम फिल्म. त्यासाठी सरांना ज्या दिवशी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, वी आर सो प्राऊड. आणि इट वॉज सो लेट, पण ही वॉज द मोस्ट डिझर्विंग पर्सन फॉर दॅट अवॉर्ड. सांगितलं सरांनी. पण आता सुपर डुपर घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीस येतात. प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला? मन तुडुंब भरून जाईल इतका आनंद आहे या चित्रपटात. नक्की बघा. बाकी ते इराण, इस्रायल वगैरे बाहेर अप्रतिम असं उत्तम असं युद्धबिद्ध वगैरे सुरू आहे. गॅस पेट्रोल टंचाई वगैरे. ॲक्च्युली गॅस पेट्रोल टंचाई आत्ता नाही आहे, पण कदाचित हे लांबलं तर ते होऊ शकतं. विवंचनांसाठी अत्यंत पूरक सगळं आहे वातावरण बाहेर. मस्त उन्हाळा, ऊन बिन सगळं अप्रतिम आहे. पण याच्यात तो आनंद घेण्यासाठी 2 गोष्टी येत आहेत. ते म्हणजे सुपर डुपर आणि त्याच्याबरोबरीनं तो आनंद घेण्यासाठी आंब्याचं सीझन सुरू होत आहे. त्यामुळे बाकी जगात काहीही होते, आमरस खाता खाता सुपर डुपर बघा. मला असं वाटतं की नाती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे आपल्याकडे 2
सुट्ट्या असतात. एक दिवाळीची सुट्टी, एक उन्हाळ्याची सुट्टी, ज्यात आपण नाती म्हणून एकत्र येतो. तर त्या नाती म्हणून एकत्र येण्यासाठी हे तुमच्यासाठी एक उत्तम कारण होईल आणि तुम्ही आल्यानंतर त्या नात्यांना अजून घट्ट पकडून ठेवाल. हे सिनेमा तुम्हाला नक्की देऊन जाईल. वा. मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे. सो पूर्ण सहकुटुंब, सहपरिवार, जॉईंट फॅमिलीज असतील तर जॉईंट फॅमिली सगळ्यांनी जाऊन बघण्यासारखा तो सिनेमा आहे. तर सगळ्यांनी तो बघावा असं मला वाटतं. अगदीच. आणि मला असं वाटतं की आता खरंच बघा आणि खूप गर्दी पुन्हा करा चित्रपटगृहात. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.